तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मोफत कोचिंग क्लासेस घोषणेचं पुण्यातील विद्यार्थ्यांनी स्वागत केलंय। तसंच या योजनेची अंमलबजावणी अतिशय पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जावी अशी मागणी देखील पुण्यातील या विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। आपण पाहूया। आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून करताना भाषणामध्ये तरुणांसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या लाल किल्ल्यावरून केलेल्या आहेत। यामध्ये एक एआयचं प्रशिक्षण असेल आणि दुसरं ऑनलाईन जे स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग असते ते एक उपलब्ध करून देणार आहेत। या संदर्भात मी बोलणार आहे। पुण्यातील सगळे हे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत। मला वाटतं की तसं बघितलं तर हा उत्तम निर्णय आहे, पण ह्याच्यामधील जे चॅलेंजेस असतील ते देशात लाखो करोडो विद्यार्थी आहेत, तर त्या पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत हे कसं पोहोचलं जाईल आणि याच्यामध्ये चॅलेंजेस हे पण असतील की बाबा गावागावामध्ये विद्यार्थी आहेत, प्रत्येकजण आज शहरात येऊ शकतो असंच नाही आहे, तर यांच्यापर्यंत हे पूर्ण कसं पोहोचवलं जाईल आणि योग्य विद्यार्थ्यापर्यंत जाऊन ही पूर्ण प्रोसेस कशी केली जाईल याच्याबद्दल तर संदिग्धता अजून पण आहे। तर नक्कीच गोरगरीब विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। आम्ही याचं स्वागत करतो। फक्त एवढंच आहे की अंमलबजावणी कशी होणार आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार हे एकदा पाहणं गरजेचं आहे। कारण की आमची काय मागणी आहे की ज्या सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे 12वी पासून पुढे जाणाऱ्या असतील स्पर्धा परीक्षा यूपीएससी एमपीएससी नीट इंजिनिअरिंग या सर्व स्पर्धा परीक्षेचं कोचिंग मिळणं गरजेचं आहे। तरच कुठेतरी मला वाटतं ह्याचा फायदा तळागाळात पोहोचेल। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।